नमस्कार, आपण पाहता तर रयत संवाद न्यूज चॅनल. पिंपरी चिंचवड, शाहूनगर, पुणे येथील धम्मचक्र बुद्धविहार येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न. पिंपरी चिंचवड, शाहूनगर, पुणे येथील धम्मचक्र बुद्धविहार येथे दिनांक 19 जुलै रोजी भारतीय कर्मचारी संघ व संविधान प्रबोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आपल्या महापुरुषांनी जो संघर्ष केला आहे, त्यांच्या संघर्षामुळे व आंदोलनामुळे देशातील बहुजन समाजाला हक्क आणि अधिकार मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांतर्गत संविधानिक करून टाकले. या अधिकारामुळे आपण सुरक्षित आहोत असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास धम्मचक्र बुद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष बुद्धभूषण सुरेश कसबे, प्रशिक्षक नानासाहेब चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ दिल्ली SL वानखेडे, ॲडव्होकेट श्रीकांत ओव्हाळ, आयोजक SG इंगवले, शीलरत्न बाणे, अध्यक्ष संविधान प्रबोधन व प्रशिक्षण केंद्र भोसरी अनिल पवार, प्रवीण गडलिंग, अरुण गायकवाड, राजू हिवराळे, किसन बालखंडे, नरेंद्र प्रगणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवडमधून मोशी, चरोली, चिखली, घरकुल, चिखली, दिघी, भोसरी, निगडी येथील बहुजन समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रयत समाजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी अशोक शिवशरण यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीलरत्न बाणे यांनी केले, तर आभार राजू हिवराळे यांनी मानले. रयत समाजासाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आमची जी कमिटी आहे संविधान प्रबोधन आणि प्रशिक्षण केंद्र, त्याच्या वतीनं सन्माननीय आजचे प्रशिक्षक नानासाहेब चव्हाण यांना या ठिकाणी आर्थिक मदत निधी आम्ही देणार आहोत. तर ते देण्यासाठी या संविधान प्रबोधन प्रशिक्षणाचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी स्टेज जवळ यावं. सन्माननीय अनिल पवार, प्रवीण गडलिंग, अरुण गायकवाड, राजू हिवराळे, किसन बालखंडे आणि नरेंद्र प्रगणे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.